अनेकांना माहित नसेल पण छत्रपती संभाजी महाराजांमुळेच या सांबरचा शोध लागला। चला इतिहासाच्या पानांमधली ही चवदार गोष्ट सांगतो। दक्षिण भारतात तमिळनाडूत आहे हे तंजावर। या तंजावरची जहागिरी व्यंकोजी राजेंकडे होती। व्यंकोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ। संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांनी मैसूरच्या राजाला हरवले होते। त्यानंतर मग ते तंजावरमध्ये त्यांच्या चुलत भावाला म्हणजे शाहूजी राजेंना भेटायला गेले। तेव्हा शाही स्वयंपाकघरात खास मराठी पद्धतीचे पदार्थ शिजत होते। संभाजी महाराजांच्या आवडीची तुरीच्या डाळीची आमटी बनवण्याचे आदेश दिले गेले। पण फोडणी देताना अचानक लक्षात आले की आमटीसाठी लागणारे आमसूल संपले आहे। आता कोकम आमसूल हे त्या भागात पिकत नसल्यामुळे पूर्ण वर्षाचे आमसूल महाराष्ट्रातून तंजावरला पाठवले जायचे। त्यामुळे मग स्वयंपाकघरात तर सगळ्यांचा गोंधळ उडाला। मग आंबटपणा येण्यासाठी कोकमाऐवजी चिंचेचा कोळ वापरला गेला। हा प्रयोग एकदम हिट झाला आणि त्या दिवशीच्या मेजवानीत सर्वात लोकप्रिय डिश ही आमटीच ठरली। ही आमटी संभाजी महाराजांच्या खिदमतीसाठी बनवली गेली होती आणि म्हणून या डिशला त्यांचंच नाव दिलं गेलं। संभासाठी केलेली आमटी म्हणजे संभाचा आहार म्हणजेच सांबर। तंजावर मधल्या सरस्वती महाल लायब्ररी मध्ये आजही आपल्याला या पहिल्या सांबरची हाताने लिहिलेली रेसिपी पाहायला मिळते। व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक, शेअर आणि फॉलो करा।